तर पुढची एक महत्त्वाची बातमी समोर येते। कोकणात आता हाय व्होल्टेज सभा पार पडणार आहे। राणेंच्या प्रचारासाठी 3 मेला अमित शहांची रत्नागिरीत सभा होते आहे। उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा राजापूर मध्ये ते सभा घेणार आहेत आणि 28 एप्रिलला रत्नागिरीत उद्धव ठाकरे आणि मनसेची सभा होते आहे। विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा होते आहे आणि नारायण राणेंच्या प्रचारासाठी मनसेची ही सभा होणार आहे आणि सभेला राज ठाकरे सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। 3 मेला ही महत्त्वाची सभा अमित शहांची कोकणात पार पडेल। 26 एप्रिलला फडणवीस यांची सुद्धा रत्नागिरीत सभा होते आहे। तर 28 एप्रिलला एकाच दिवशी ठाकरेंची सभा होईल विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी आणि सोबतच मनसेची सुद्धा 28 एप्रिलला सभा पार पडणार आहे आणि या सभेला मनसेकडून राज ठाकरे सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर कोकणात होणाऱ्या सभांबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी। राज्याचे लक्ष लागून गेलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे रण आता तापताना दिसत आहेत। एकंदरीतच प्रत्येक पक्षाचा नेता आपल्या उमेदवारासाठी रत्नागिरीमध्ये येताना दिसतोय। येणारा 28 एप्रिलचा दिवस हा रत्नागिरीमध्ये हाय व्होल्टेज सभांचा दिवस असणार आहे। रत्नागिरीमध्ये मनसेचे नेते राज ठाकरे, नारायण राणे यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत। याच शिर्के हायस्कूलच्या पटांगणावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। त्यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, राजू पाटील, अविनाश जाधव हे देखील उपस्थित राहणार आहे। पाहायला गेलं तर रत्नागिरीमध्ये एकंदरीतच या ठिकाणी प्रचाराची रण तापताना दिसत आहेत। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व नारायण राणे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि त्याच दिवशी उद्धव ठाकरे हेही महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत। त्यामुळे एकाच दिवशी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या हाय व्होल्टेज सभा होणार आहे। त्यामुळे ते एकामेकावर कशा पद्धतीने शरसंधान साधतायत याकडे आता संपूर्ण कोकणवासियांचे लक्ष लागून राहिलेले आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।